हॅलो स्टुडंट्स, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी एग्जाम फॉर्म सेमिस्टर 2 साठी भरणं सध्या सुरू आहे। सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जेवढे काही कॉलेजेस येतात त्यांना जी काही डेट दिली, एग्जाम फॉर्म भरताना काही अडचणी स्टुडंट्सला येत आहेत, काही प्रॉब्लेम्स येत आहेत। तर त्यापैकी एक प्रॉब्लेम एलिजिबिलिटी नंबर संदर्भात तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्याला सोल्युशन काय, ज्या स्टुडंटला एलिजिबिलिटी नंबर इज कंपल्सरी किंवा प्लीज एंटर एलिजिबिलिटी नंबर इन युअर प्रोफाइल असा मेसेज येतोय, त्यांनी काय स्टेप्स पुढे करायच्यात त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। त्याआधी अक्षय's व्ह्यू पॉइंट बरोबर कनेक्टेड राहा, सबस्क्राइब करून ठेवा, कारण एज्युकेशन रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत आहोत। आता दोन टाइप मध्ये मेसेज येत आहेत, ठीक आहे। टू फिल एग्जाम फॉर्म यू नीड टू अपडेट एलिजिबिलिटी नंबर इन स्टुडंट प्रोफाइल सिस्टीम असा एक मेसेज आहे, किंवा एलिजिबिलिटी नंबर इज कंपल्सरी प्लीज एंटर एलिजिबिलिटी नंबर इन युअर प्रोफाइल असा आहे, ठीक आहे। या दोन्ही पैकी एक मेसेज। आता हा मेसेज कधी येतोय, ठीक आहे। एक्झाम फॉर्म बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत, ठीक आहे। तर हा जो एक व्हिडिओ आपल्याच युट्यूब चॅनलवर आहे, याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय। तर फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप डिटेल प्रोसिजर इथं दिलेली आहे मी, ठीक आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। आता तो एरर कधी येतोय, ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता, ठीक आहे। तुमचं लॉग इन मोबाईल नंबर पासवर्ड एंटर करून कॅप्चा एंटर करून लॉग इन करता, तेव्हा एक्झाम फॉर्मला ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता ना, त्यावेळेस प्रोसीड या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर हे तो एरर कधी येतो ते तुम्हाला सांगतो, तो मेसेज कधी येतो ते सांगतो। ज्यावेळेस तुम्ही इथं क्लिक करता अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग अँड ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट, इथं क्लिक करून क्रिएट न्यू ऍप्लिकेशन या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा मेसेज या दोन्ही पैकी एक कुठला पण, मोस्ट ऑफ द स्टुडंटला एलिजिबिलिटी नंबर इज कंपल्सरी असा मेसेज येतोय बघा। आणि प्लीज एंटर एलिजिबिलिटी नंबर इन युअर प्रोफाइल, हा हे केल्याशिवाय तुम्हाला एक्झाम फॉर्म फिल करता येत नाहीये, ठीक आहे। याच्या पुढे प्रोसेस होतच नाही। तर या केस मध्ये काय करायचंय, ठीक आहे। सगळ्यात पहिले तर तुमच्या आता काही विद्यार्थ्यांच्या केसेस थोड्याशा वेगळ्या असू शकतात, हे किंवा हे तुमच्या एक्झाम सेक्शनशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, त्यांना विचारून त्यानंतरची प्रोसिजर तुमच्या मेन पेजवर किंवा डॅशबोर्डवर येऊन तुमच्या एक्झाम सेक्शनला विचारून ही प्रोसेस करायची आहे, ठीक आहे। तर मेन पेजला येऊन डिलीट प्रोफाइल असा एक ऑप्शन असतो बघा। काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की अपडेट प्रोफाइल मध्ये ते चेंज करता येतात, तर अपडेट प्रोफाइल मध्ये एलिजिबिलिटी नंबर सध्या तरी चेंज करता येत नाहीये। तर तुम्हाला डिलीट प्रोफाइल या बटनवर क्लिक करायचंय, ठीक आहे। तुमच्या डॅशबोर्डला आहे, डिलीट प्रोफाइल केल्याच्या नंतर ती प्रोफाइल ते एकदा तुम्हाला मेसेज करेल किंवा विचारेल की आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस प्रोफाइल, ओके म्हणा, ठीक आहे। नंतर प्रोफाइल डिलीटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल, हे केल्याशिवाय तुम्हाला तो एलिजिबिलिटी नंबर एंटर करताच येणार नाही। अशाच विद्यार्थ्यांसाठी ही प्रोसिजर आहे ज्यांचा एलिजिबिलिटी नंबर ते विचारत आहे, ठीक आहे। हा आता प्रोफाइल डिलीट केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डला एवढीच एक स्क्रीन दिसेल, ठीक आहे। त्यामध्ये इथे इन्स्ट्रक्शन्स फॉर रेग्युलर कॅन्डिडेट इथं दिलंय पण न्यू कोर्स एनरोलमेंट इथं लिहिलंय पण न्यू कोर्स एनरोलमेंट। तर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर हे एक पेज ओपन होईल। ज्यांना प्रॉब्लेम आलाय एलिजिबिलिटी नंबर शो करा किंवा फिल करा, अपडेट करा अशाच विद्यार्थ्यांनी ही प्रोसेस करायची, ठीक आहे। मग नंतर इथं ह्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही रीड करा। न्यू स्टुडंट कुठले, एक्झिस्टिंग स्टुडंट कुठले हे रीड करा। आणि स्टुडंट टाइप मध्ये इथे तुम्हाला सिलेक्ट काय करायचंय, स्टुडंट टाइप हे केअरफुली या। इथं तुम्हाला न्यू आणि एक्झिस्टिंग असे दोन ऑप्शन येतात, त्यापैकी एक्झिस्टिंगला क्लिक करायचंय। कारण असं आहे की ऑलरेडी सध्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला जे स्टुडंट आहेत त्यांनी सेम 1 ची एक्झाम दिलेली आहे, त्यांचा PRN नंबर क्रिएट झालाय, एलिजिबिलिटी नंबर क्रिएट झालेला आहे, म्हणजे त्यांनी एक्झाम सुद्धा दिली आहे, रिझल्ट सुद्धा लागलाय, म्हणजे ते एक्झिस्टिंग स्टुडंट आहेत, न्यू नाहीये। जर नवीन फर्स्ट इयरचे ऍडमिशन जे होतात सप्टेंबर मध्ये ऑगस्ट मध्ये, ते स्टुडंट न्यू स्टुडंट म्हणून रजिस्टर करतात, तर तुम्ही एक्झिस्टिंग स्टुडंट म्हणून तुम्ही इथं क्लिक करायचं दोन्ही पैकी एका ठिकाणी, ठीक आहे। म्हणजे दोन्ही पैकी एका म्हणजे एकाच ठिकाणी एक्झिस्टिंगलाच, ठीक आहे। जर तुम्ही एक्झिस्टिंगला क्लिक करताय स्टुडंट टाइप मध्ये, तर अशा टाइपची एक इन्फॉर्मेशन विंडो ओपन होईल। त्या इन्फॉर्मेशन विंडो मध्ये मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश सिलेक्ट करा। इथे एक्झिस्टिंग आल्याच्या नंतर ही विंडो येईल, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश। नंतर तुम्हाला
3 गोष्टी यामध्ये केअरफुली सिलेक्ट करायच्या. त्या 3 गोष्टी म्हणजे सगळ्यात पहिले तर तुमचा एबीसी आयडी, ठीक आहे, दुसरं PRN नंबर म्हणजे परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, आणि तिसरं म्हणजे एलिजिबिलिटी नंबर. ठीक आहे. आता या ज्या तिन्ही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कुठे मिळतील? या एबीसी आयडी, PRN नंबर आणि एलिजिबिलिटी नंबर. ठीक आहे. एबीसी आयडी एंटर केल्याच्या नंतर एबीसी आयडी हा तुम्ही मागच्या सेमला ऑलरेडी फॉर्म फिल केलेला आहे, त्या एक्झाम फॉर्मवर सुद्धा असेल, किंवा तुमच्या कॉलेजमध्ये जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा ते तुम्हाला एलिजिबिलिटी नंबर आणि एबीसी आयडी हे तुम्हाला एक पीडीएफ देतील आणि त्या पीडीएफ मध्ये सगळं असेल. ठीक आहे. आता PRN नंबर जर कॉलेजकडून मिळाला तर ठीक आहे, जर नाही मिळाला तर तुम्ही रिझल्ट लागलाय तुमचा आताच फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा जानेवारी-फेब्रुवारी मध्ये, तर त्या रिझल्ट वर बघा राईट साइडला कॉर्नर मध्ये परमनंट रजिस्ट्रेशन नंबर असा असतो, एक नंबर दिलेला असतो, तो नंबर इथे एंटर करा. एबीसी आयडी तुमच्याकडे आहेच. एबीसी आयडी एंटर केल्याच्या नंतर हॅव यू गॉट PRN नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी असं विचारतात. तिथं येस ला टिक केलं तरच हे हायलाइट होईल. इथं जोपर्यंत नो आहे तोपर्यंत हे हायलाइट होणार नाही. इथं तुम्हाला येस टिक करायचं, हे हायलाइट होईल. PRN नंबर एंटर करा, तुमच्या रिझल्ट वर तुम्हाला तो मिळून जाईल. त्यानंतर हॅव यू गॉट एलिजिबिलिटी नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी, तुम्हाला एलिजिबिलिटी नंबर मिळाला आहे का? तर हो, मिळालेला आहे सगळ्यांना. तुमच्या कॉलेजकडे तो असेल त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. इथं येस ला टिक करा. त्यानंतर एलिजिबिलिटी नंबर तुम्ही इथे एंटर करा. ठीक आहे. एक छोटासा मेसेज येईल इथं, एलिजिबिलिटी नंबर व्हेरीफाईड, ग्रीन मध्ये तो सिग्नल येईल, इथे पण येईल आणि इथे पण येईल. PRN नंबर पण व्हेरीफाय होईल तिथल्या तिथंच आणि एलिजिबिलिटी नंबर पण व्हेरीफाय होईल. हे केल्याच्या नंतर इथं सेव्हचं बटन आहे पहा. ठीक आहे. इथं जे सेव्हचं बटन आहे, ह्या सेव्ह बटनवर तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे. हे एंटर केल्याच्या नंतर सेव्ह बटनवर क्लिक केल्यावर असा एक मेसेज येईल बघा, कोर्स एनरोलमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली, नाउ फिल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. आता तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायची. या पुढची स्टेप पण बघा. ठीक आहे. तर इथं येस ला टिक केल्याच्या नंतर जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना असा मेसेज येईल. क्वचित एखाद्या विद्यार्थ्याला 100 किंवा 1000 पैकी एखाद्या विद्यार्थ्याला कोर्स एनरोलमेंट फेल असं पण येऊ शकतं. जर असं आलं, PRN नंबर ऑलरेडी एक्झिस्ट, ऑलरेडी यूज फॉर कोर्स एनरोलमेंट, जर असं आलं तर तुम्ही तुमच्या कॉलेज एक्झाम सेक्शनला कॉन्टॅक्ट करून युनिव्हर्सिटीला मेल करायचा. ती एक वेगळी प्रोसेस आहे. शक्यतो असं कुणाला येणार नाही, क्वचित एखाद्या विद्यार्थ्याला येऊ शकतो. पण बाकी सर्व विद्यार्थ्यांना इथं सेव्ह ला क्लिक केल्याच्या नंतर हा मेसेज डिस्प्ले होईल की कोर्स एनरोलमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली, असा मेसेज सगळ्यांना येईल. नाउ फिल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. हा, आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला ही एक विंडो ओपन होईल. ठीक आहे. या विंडो मध्ये तुम्ही तुमचं ऑलरेडी तुमचं नाव जे आहे, स्टुडंट नेम, फुल नेम इथं प्रिंट झालेलं असेल इंग्लिश मध्ये, ते मराठीमध्ये प्रिंट नसेल किंवा देवनागरी आपण ज्याला म्हणतो, तर देवनागरीमध्ये तुम्हाला इथं टाईप करून कॉपी पेस्ट करा किंवा टाईप करा, इथं तुम्हाला ते फिल करायचंय. ठीक आहे. तुमचं फुल नेम जसं इथं आहे त्यानुसार तुम्ही फुल नेम तिथं घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर फादर्स नेम किंवा हजबंड नेम असं दिलंय तर फादर्स नेम इथं येईल, फक्त वडिलांचं नाव येईल तुमच्या, हे इंग्लिश मधून असेल आणि इथे तुम्हाला देवनागरी म्हणजे मराठी मधून टाईप करायचं. ठीक आहे. तसंच मदर्स नेम इंग्लिश मध्ये ऑलरेडी ते फिल असेल, तुम्हाला इथे मराठीमध्ये टाईप करायचंय. ठीक आहे. मराठीमध्ये हे तिन्ही कॉलम. तुमचा ईमेल, मोबाईल नंबर ऑलरेडी तिथं प्रिंट असेल, टाईप केलेला असेल, तो जास्त एडिट करायचं नाही, थोडंफार आहे. जेंडर सिलेक्ट करा आणि बर्थ डेट तुमची एंटर करा. ठीक आहे. ते केल्याच्या नंतर नॅशनॅलिटी बाय डिफॉल्ट इंडियन, मागच्या सेमला तुम्ही फॉर्म भरलाय त्यामुळे ते इंडियन येऊन जाईल. डोमिसाईल महाराष्ट्रीयन ते सिलेक्ट करा. नॉन क्रिमिनल आहे की नाही, येस जर असेल तुमच्याकडे तर येस सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. ठीक आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी ओपन, ओबीसी, SC, ST, NT जी काही आहे ती सिलेक्ट करा. मायनॉरिटी आहे का नाही, येस ऑर नो, नसेल तर नो करा, असेल तर येस करा. मायग्रंट फ्रॉम JNK, जम्मू अँड काश्मीर, ते मायग्रंट तुम्ही आहात का, येस किंवा नो. शक्यतो ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत नो येईल. जे विद्यार्थी असतील मायग्रंट फ्रॉम JNK त्यांनी ते येस करा, अदरवाईज नो करा. हँडिकॅप आहात की नाही, येस किंवा नो. ठीक आहे. हा, ते केल्याच्या नंतर फोटो आणि साईन थोडस खाली स्क्रोल करा, तर ब्राउज करा. तुमचा फोटो 300 KB च्या आत पाहिजे आणि साईन ऑलरेडी 50 KB च्या आत पाहिजे. ऑलरेडी फर्स्ट सेमला तुम्ही हे सगळं केलेलं आहे, ते फक्त आता फोटोमध्ये JPG फॉर्मॅटमध्ये किंवा अजून कुठून, तर ते इथं अपलोड तुम्हाला करायची. या पद्धतीने ते ब्राउज करून अपलोड होईल, इथे तुम्हाला दिसेल. पण इकडे फोटो आणि इथे साईन. थोडंसं स्क्रोल करा. नॉमिनल इन्फॉर्मेशन आहे, परमनंट ऍड्रेस रिलेटेड,
ही पिनकोड तुमचा एंटर करा, महाराष्ट्र, तुमचा डिस्ट्रिक्ट येईल, तालुका येईल, तुमचं लोकॅलिटी येईल, विलेज नेम येईल आणि तुमचा ऍड्रेस इथे टाकायचा आहे. एक टिक करा, इज परमनंट ऍड्रेस इज सेम ऍज करस्पॉन्डन्स ऍड्रेस. करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस जर सेम असेल तर टिक करा, जर सेम नसेल तर तो एंटर करा त्यानुसार. ठीक आहे. आता हे सगळं फिल केल्याच्या नंतर सेव्ह इथं तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे. सेव्ह बटनवर क्लिक करा, त्यानंतर एक मेसेज डिस्प्ले होईल बघा, पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. ठीक आहे. युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाइल इज कम्प्लीटेड, नाउ यू कॅन फिल एक्झाम फॉर्म. आता तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता असं त्यांनी सांगितलं. यानंतर एक्झाम फॉर्म भरायचा आहे. आता ही प्रोसेस कोणासाठी होती सगळी आपण आता बघितली, की ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म भरताना प्रॉब्लेम आला, एलिजिबिलिटी नंबर विषयी प्रॉब्लेम आला, जोपर्यंत आपण तो फिल करत नाही, अपडेट करत नाही, एडिट करत नाही, तोपर्यंत एक्झाम फॉर्म भरता येत नाही. अशाच विद्यार्थ्यांनी ही प्रोसेस करायची. पहिल्यांदा ते डिलीट करा प्रोफाईल तुमची, मग नंतर ती प्रोफाईल कम्प्लीट तुम्ही फिल करा. जसं आता आपण बघितलं, एलिजिबिलिटी नंबर वगैरे सगळं, PRN नंबर, ABCID एंटर करा, सेव्ह म्हणा, मगच हा मेसेज येईल. ठीक आहे. आता तुम्ही मेन पेजवर जेव्हा जाताल, ठीक आहे, तर मग तुम्हाला एक्झाम फॉर्मला क्लिक केल्याच्या नंतर पुढची प्रोसेस येईल आणि ती जी काही प्रोसेस आहे एक्झाम फॉर्म कसा भरायचा, ठीक आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये माझ्याच युट्यूब चॅनलला अक्षय व्ह्यू पॉइंटवर स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी दिलेली आहे. एक्झाम फॉर्म सेमिस्टर 2 साठी कसा भरायचा ती लिंक बघा आणि मग नंतर एक्झाम फॉर्म भरा. तुमचा एक्झाम फॉर्म त्यानंतर भरला जाईल. ठीक आहे. एक्झाम फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला तो क्लास टीचर कडून चेक करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि मग नंतरच ऑफिसमध्ये एक्झाम सेक्शन मध्ये सबमिट करायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं एक्झाम फॉर्म भरताना बऱ्याचशा स्टुडंटला काही प्रॉब्लेम्स येत आहेत, काही अडचणी येत आहेत, एरर येत आहेत. जे काही अडचणी एरर तुम्हाला येतील, इन केस ऑफ एनी अदर क्युरी, जी तुमची क्युरी असेल, एरर असेल, जे काही असेल, किंवा तुम्ही एरर फेस करताय, मग तो एलिजिबिलिटी नंबर रिलेटेड असेल, PRN नंबर रिलेटेड असेल, किंवा अन्य कुठलीही अडचण असेल एक्झाम फॉर्म भरताना, तर त्या केसमध्ये दिलेल्या डेटच्या आत तुम्हाला तुमच्या कॉलेज एक्झाम सेक्शनला किंवा ऑफिसला कॉन्टॅक्ट करायचा आहे. क्युरी सॉल्व्ह करून घ्या आणि मग नंतरच तुमचा फॉर्म फिल करा. ओके. तर दोन्हीही व्हिडिओ तुम्ही बघा, एक्झाम फॉर्म फिल कसा करायचा आणि ज्यांचा भरलाय त्यांच्यासाठी ओके, ज्यांना अडचणी आल्यात एलिजिबिलिटी नंबरसाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. तर कनेक्टेड रहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. असेच नवनवीन व्हिडिओ आणि एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ घेऊन आपण येत राहू या चॅनलवर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.